दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावणाऱ्या कपिल मिश्रांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय। काल अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये कपिल मिश्रांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अरविंद केजरीवाल यांनी आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून साडूच्या जमिनीच्या व्यवहारासाठी 2 कोटींची रोकड स्वीकारल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला होता। या आरोपांवरती अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी प्रत्युत्तर दिलंय। मिश्रा यांचं डोकं फिरलं असून ते दुसऱ्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचतात अशा शब्दामध्ये सुनीता केजरीवालांनी पलटवार केलाय। तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे, कारण 31 मे पर्यंत तूर खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेतली आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा दिलासा दिलाय। यापूर्वी फक्त 22 एप्रिलपर्यंत नोंद केलेल्या तुरीचीच हेक्टर खरेदी केली जाणार होती, मात्र आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांकडे तूर असेल तर त्यांनी आता ती 31 मे पर्यंत विकू शकणार आहात तुम्ही। केंद्राने राज्याला 1 लाख टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे। आज त्यांनी 31 मे पर्यंत खरेदी करू देण्याकरता मान्यता दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी अजून 1 लाख टन खरेदी करण्याकरता मान्यता दिली आहे। भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलेला आहे। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नारायण राणे बोलत होते। असं असलं तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या मुलाखतीमध्ये राणेंनी आघाडीच्या संघर्ष यात्रेवरही खरपूस टीका केली आहे। इतकंच नाही तर शिवसेनेची संपर्क यात्रा फुल असल्याची प्रतिक्रिया राणेंनी दिली। भाजपबद्दल किंवा भाजपच्या नेत्यांकडून मला विचारणा झाली, त्यांचा प्रस्तावही आला मला, पण या संबंधीचं मत मी अजून जाहीर केलेलं नाहीये। ज्याने आता संघर्ष केला त्यांनी काय शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला ते आपण दाखवलंच नसेल, आणि ते सगळं मी राहुल गांधींना सांगितलं काय प्रतिसाद आहे। सभागृह बजेट सेशन सोडून संघर्ष यात्रा काढली, त्या दिसलं ना, आणि ते मी सांगितलं नेत्यांना। कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही असा लेखी प्रस्ताव विरोधकांनी द्यावा असं अजब वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवरती जे आरोप होत आहेत त्याची आम्हाला चिंता नाही, आमचं लक्ष पायाभूत सुविधांकडे असल्याचं दानवे म्हणाले। कर्जमाफीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। संघर्ष यात्रेच्या माध्यमातून विरोधक सातत्याने सरकारवरती कर्जमाफी करण्यासाठी दबाव टाकतात। त्यामुळे विरोधकांवरती टीका करताना दानवेंनी त्यांना अजब सल्ला दिलाय। त्यामुळे दानवेंच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। येत्या 20 तारखेला जीएसटी संदर्भात अधिवेशन होणार आहे आणि त्या संदर्भात भाजपने शिवसेनेची मनधरणी सुरू केली आहे। त्या पार्श्वभूमीवरती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि जीएसटी संदर्भातलं प्रेझेंटेशन दिलंय। जीएसटीमुळे महानगरपालिकेचं होणारं नुकसान राज्य सरकार भरून देईल, त्यासाठी कायद्यामध्ये अशी तरतूद करणार असल्याची माहिती यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये काल रात्री बैठक होणार होती, मात्र ती रद्द झाली आहे। मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनवरती शिवसेना अभ्यास करणार आहे आणि त्यानंतर आज ही बैठक होईल। अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात आज मुंबईमध्ये बँकेतल्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा बँकांकडून वर्तवली जाते। याआधी देखील 2 वेळा मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक ठरली होती, मात्र काही कारणास्तव या दोनही बैठका रद्द झाल्या होत्या। त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे बँकेतील खातेदारांसह शेतकऱ्यांचंही लक्ष लागलंय। नोटाबंदीच्या काळामध्ये बँकेतील गैरव्यवहार, महावितरणच्या पैशांचा अपहार, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास अपूर्ण पैसा अशा विविध कारणांनी नाशिकची जिल्हा बँक चर्चेत आली आहे। लातूर एक्सप्रेसचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। मराठवाड्यातील नेत्यांनी काल थेट दिल्लीमध्ये रेल्वे मंत्रालयातच डेरा टाकला। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली। सध्याची लातूर मुंबई एक्सप्रेस ही लातूरपर्यंतच ठेवण्याची जी मूळ मागणी होती ती मान्य झालेली नाही। शिवाय 1 जुलैपासून बिदर मुंबई एक्सप्रेस या नव्या रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे। ही रेल्वे दररोज धावणार असून लातूर, उस्मानाबाद, बिदर या 3ही भागांना समान कोटा राहील। पुण्यातील शाही विवाह सोहळ्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचा आज संध्याकाळी जंगी रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे। हरिभाऊ देवकरण प्रशालेच्या मैदानावरती याची जय्यत तयारी सुरू आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये 13 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत। प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये लोकमंगलचा विवाह सोहळा होतो, यंदा तो मे महिन्यामध्ये होईल। रिसेप्शनच्या शाही थाटाची चर्चा होऊ नये म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन तर केलं नाहीये ना, अशी चर्चा देखील सुरू आहे।
काकडे आणि देशमुख यांच्या मुलांच्या शाही विवाह सोहळ्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलंय. परिश्रम करून जमवलेले पैसे लग्नासाठी खर्च केले तर यात चुकीचं काय आहे असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय. काकडे देशमुख यांनी मुलामुलीच्या सुखासाठी हा खर्च केलेला आहे. तसंच यासाठी लागणारे पैसे त्यांनी कुठे डल्ला मारून कमवलेले नाहीत अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काकडे देशमुख कुटुंबियांची पाठराखण केली आहे. परिश्रम करून माणसं पैसे जमवतात आपल्या मुलामुलींच्या सुखासाठी आणि त्यामुळे त्यांनी पैसे कुठून डल्ला मारून आणले आणि खर्च केले तर आपण म्हणू शकतो व्यवस्थित इन्कम टॅक्स भरतात, त्यातून इन्कम टॅक्स भरल्यानंतर सेव्हिंग होतात, त्यांनी खर्च केलं. पण बरोबरीने त्यांनी सामाजिक बाण ठेवून 2 कोटी रुपये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातल्या गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी काल 2 कोटी रुपये दिले.